नमस्कार. मी संपत चाटे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जालना. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण रोजगार मेळावा पूर्व करिअर मार्गदर्शन आयोजित केलेलं आहे. मुलाखतीचे कौशल्य हा विषय आजच्या करिअर मार्गदर्शनाचा आहे. यासाठी आपल्यासोबत डॉक्टर अनिल जाधव, यंग प्रोफेशनल मॉडेल करिअर सेंटर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे आपल्यासोबत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहेत. जालना जिल्ह्यामध्ये रोजगार मेळावा 28 तारखेपर्यंत ऑनलाईन आयोजित करण्यात आलेला आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 256 रिक्त जागा उपलब्ध झालेल्या आहेत. 5 विविध नियोक्ते आहेत. यामध्ये शक्ती इंजिनिअरिंग कंपनी जालना, हेवराटा इंडस्ट्रीज औरंगाबाद, पाटील फार्मा कन्सल्टन्सी औरंगाबाद, ग्लोबल ट्रेनिंग सेंटर औरंगाबाद आणि किसान इन्फोटेक लिमिटेड या जालना या संस्था आज रोजगार मेळाव्यामध्ये आलेल्या आहेत. यांची वेगवेगळी रिक्त पदे आहेत. ITI डिप्लोमा इंजिनियर, BSc केमिस्ट्री, फार्मसी, सिव्हिल इंजिनियर, CNC ऑपरेटर अशा विविध जागा आहेत. रोजगार.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जालना जॉब फेअर या सदराखाली ह्या सर्व रिक्त जागा उपलब्ध आहेत. सर्व तरुणांनी ऑनलाईन या जागांसाठी अप्लाय करायचं आहे आणि यानंतर ते नियोक्त्यांच्या प्रोफाईलमध्ये आपला प्रोफाईल जाऊन पडेल. त्यांच्या बकेटमध्ये ते प्रोफाईल पाहून आपल्याला मुलाखतीला निमंत्रण देतील. ऑनलाईन मुलाखती जास्त होण्याची शक्यता आहे. तरी सुद्धा नियोक्ते आपापल्या सोयीनुसार ह्या मुलाखती आयोजित करू शकतील. तर खूप अनुभव असलेले डॉक्टर अनिल जाधव आज आपल्या सोबत आहे. जालना जिल्ह्याचा हा 7वा ऑनलाईन रोजगार मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये चांगली संधी निर्माण झालेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सर्व जॉब फेअर्स ऑनलाईन होत आहेत आणि या जॉब फेअरमध्ये मुलाखत कशी द्यावी, कारण मुलाखत जर यशस्वी झाली नाही तर आपली निवड होणार नाही आणि हा सर्व विचार करून मुलाखतीचं सुद्धा मार्गदर्शन या मेळाव्यापूर्वी द्यावं ही संकल्पना समोर ठेवून आजचं हे करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. जालना जिल्ह्यामध्ये अशा नेहमीच संधी उपलब्ध यापुढे होणार आहेत. चला उद्योजक होऊया हा दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 4 वाजता एक उद्योजकतेच्या अनुषंगानं करिअर मार्गदर्शन आपण दर महिन्यामध्ये आयोजित करतो आहोत. या महिन्यापासून त्याची सुरुवात झालेली आहे. तर उद्योजकता, रोजगाराच्या संधी आणि कौशल्य विकास अशा विविध संधी यापुढे आपल्याला उपलब्ध होणार आहेत. तर मी जास्त वेळ न घालवता आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. डॉक्टर अनिल जाधव आपलंही मनपूर्वक स्वागत करतो आणि या पुढचं व्यासपीठ मी डॉक्टर साहेबांच्या याच्याखाली नियंत्रणाखाली देतो आहे. ज्या तरुणांना, ज्या युवकांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी फेसबुक कमेंटमध्ये पोस्ट करावी. आम्ही त्याचं उत्तर शेवटी, कार्यक्रमाच्या शेवटी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. जालना जिल्ह्याच्या फेसबुक पेजवरून आज आपण लाईव्ह होतो आहोत. आपला हा दुसरा प्रयत्न आहे फेसबुक पेजवरून लाईव्ह होण्याचा. तर मी आपणास विनंती करतो की आपण कृपया मार्गदर्शनास सुरुवात करावी. धन्यवाद. जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जालना यांचे सहाय्यक आयुक्त श्री चाटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा जो काय ऑनलाईन जॉब फेअर महास्वयं पोर्टलवर घडून येत आहे, या पोर्टलवरील या जॉब फेअरला जे जे काही नोकरी उत्सुक उमेदवार जे अप्लाय करणार आहेत त्यांची माहिती तर आपण आता दिलेलीच आहेत. या सर्व जागांसाठी जे कोणी उमेदवार अप्लाय करणार आहेत त्या उमेदवार पुन्हा त्यांच्या भविष्यातील येणाऱ्या ज्या ज्या काही संधी असतील या संधींसाठी मुलाखतीचा जो काही टप्पा आहे ते या टप्प्याला कसं सामोरे जायचं त्याविषयीची काही तंत्रमंत्र आज आपण बघणार आहोत.
सर्वप्रथम मी सहाय्यक आयुक्त श्री चाटे साहेब आणि त्यांची सर्व टीम यांचे आभार मानतो की त्यांनी हा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे या सर्व नोकरी उत्सुक उमेदवारांसाठी आणि माझ्यासारख्या मार्गदर्शकांच्या अ, भेटीसाठीचा. सो त्याबद्दल आभार. मित्र हो, कुठल्याही प्रकारचे जे काय मुलाखती आहेत या मुलाखतीला सामोरे जाताना आपल्याला काही गोष्टी टप्प्याटप्प्याने पूर्ण करायच्या आहेत. तर सर्वात अगोदर आपल्याला आपली तयारी काय पाहिजे मुलाखतीला सामोरे जाण्या अगोदर. तर पहिला महत्वाचा मुद्दा यामध्ये असा आहे की आपल्या स्वतःची ओळख करून घेणे. आपण आपल्या स्वतःला पूर्णपणे ओळखणं. तर तुम्ही म्हणाल यात विशेष काय सर, मला माझं नाव माहिती आहे, गाव माहिती आहे, माझं शिक्षण माहिती आहे. मित्र हो, इतकंच नाही तर आपल्यामध्ये कुठली कौशल्य आहेत, कुठल्या क्षमता आपल्या आहेत, कुठले विकनेसेस आपले आहेत, ओके, कोणतं ज्ञान आपल्याकडे आहेत, या सगळ्यांची एक ओळख आपल्याला पाहिजे. थोडक्यात म्हणजे स्वतःबद्दलचं स्वॅट अनालिसिस ज्याला आपण म्हणू, की स्ट्रेंथ, ऑपॉर्च्युनिटी, विकनेसेस आणि ट्रिट्स आपल्या पर्सनॅलिटीचे. तर याची ओळख आपल्याला पाहिजे की आपण स्वतःच्या ज्या ज्या स्वतःबद्दलची जी माहिती आहे त्या माहितीबद्दल आपण अवेअर पाहिजेत. दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो मित्र हो. एकदा आपली ओळख असेल, आपण स्वतःला ओळखत असू, तर त्यासोबतच आणखी एक महत्वाचा मुद्दा असा येतो की आपण ज्या एम्प्लॉयरकडे किंवा ज्या आस्थापनेकडे आपण मुलाखतीसाठी जातोय किंवा ज्या जागेला अप्लाय करतोय तर त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला असावी. आणि त्या एम्प्लॉयर बद्दल म्हणजे कुठली व्हॅकन्सी आहेत, लोकेशन काय आहेत, ते लोकेशन आपल्याला सुटेबल आहेत का, त्यांचे जॉब प्रोफाईल कुठला आहे, त्या जॉब प्रोफाईलसाठी आपलं एज्युकेशन मॅच होत आहे का. तर या सर्व गोष्टींची माहिती करून घेणं आपल्याला मुलाखतीपूर्व गरजेचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की ज्या पोझिशनला आपण मगाशी जसं सांगितलं की ज्या पोझिशनला आपण अप्लाय करतोय तिच्याबद्दलची माहिती आणि तिच्याविषयीची तयारी, की त्या विशिष्ट अशा पदासाठी मला कोणत्या प्रकारचे प्रश्न येणार आहेत किंवा कोणत्या स्वरूपाचे प्रश्न मला येऊ शकतात याविषयीचा एक अंदाज बांधणं. त्यानंतर मित्र हो, चौथा मुद्दा यामध्ये येतो की इंटरव्ह्यूचा किंवा मुलाखतीचा कुठल्या पद्धती आपल्या समोर असणार आहेत किंवा त्याचा फॉर्मॅट कुठला असणार आहे. म्हणजे जसं की आता मगाशी सरांनी सांगितलं की ऑनलाईन जे काय मुलाखती होण्याची शक्यता जास्त असणार आहे. तरी पण एखाद्या एम्प्लॉयरने जर फेस टू फेस इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला त्यांच्या आस्थापनेच्या कार्यालयामध्ये वगैरे बोलावलं तर फेस टू फेस इंटरव्ह्यू ही तुमचा होऊ शकतो. सो ह्या पद्धतीनं आपण त्याची तयारी. मग साहजिकच मित्र हो, ह्या सर्व जे काय बॅकग्राऊंड आहेत हे 4 मुद्द्यांची आपण जर तयारी केली तर या मुलाखतीमध्ये कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स किंवा प्रश्न आपल्या समोर येऊ शकतात याचा एक अंदाज आपल्याला यायला लागतो आणि त्याविषयी आपण तयारी करायला सुरुवात करायची. सोबतच मित्र हो, थोडंसं जनरल नॉलेज, आपल्या समाजाचं, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं, चालू घडामोडीविषयी माहिती पाहिजेत. आणि मग या सगळ्यांचं समन्वय साधणं, ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे आपल्या स्वतःविषयीची माहिती, आपण ज्या उद्योजकाकडे किंवा ज्या आस्थापनेकडे इंटरव्ह्यूला जातोय त्यांची माहिती, ज्या पदाला आपण अप्लाय केलंय, त्या पोझिशनला अप्लाय केलंय त्या पोझिशनची माहिती, इंटरव्ह्यूचा फॉर्मॅट कोणत्या पद्धतीनं असणार आहे त्याचा एक अंदाज, आणि अंदाजे या मुलाखतीमध्ये आपल्याला कोणत्या स्वरूपाचे क्वेश्चन्स येतील किंवा त्याचा जी काय तयारी आपण करू ती, ह्या सगळ्यांचं आपल्याला समन्वय साधून या मुलाखतीला सामोरे जायचंय. जनरली मित्र हो, कुठल्याही आस्थापनेची सिलेक्शन प्रोसिजर जी काय तर तिच्या टप्पे असतात काही. मग सुरुवातीचा असतो स्क्रीनिंग आणि शॉर्ट लिस्टिंग. जेव्हा आपण एखाद्या पदासाठी अप्लाय करतो तर आपली प्रोफाईल किंवा आपला CV, बायोडेटा, तर हा त्या समोरच्या जी कोणी रिक्रुटमेंट टीम असेल त्या टीम पर्यंत पोहोचत असतो. तर मग आपल्या रिझ्युमेनं मॅचिंग होते का त्यांच्या रिक्वायरमेंटशी हे शोधून आपली शॉर्ट लिस्टिंग होते. त्यानंतर जनरली टेस्ट घेतल्या जाते की ज्या टेस्टमध्ये चाचणी परीक्षा आपण ज्याला म्हणू. नंतर असतं ग्रुप डिस्कशन किंवा समूह चर्चा, मुलाखत, नंतर आपलं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन आणि फायनल सिलेक्शन. तर साधारणतः इन जनरल कुठल्याही
आस्थापनेच्या निवड प्रक्रियेमध्ये ह्या टप्प्यांचा समावेश असतो. स्क्रीनिंग, टेस्ट, ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन आणि फायनल सिलेक्शन. सो मुलाखतीला जाण्या अगोदर आपली तयारी करत असताना मित्र हो, बऱ्याचदा प्रश्न असा असतो की बायोडेटा, रिझ्युमे किंवा सीव्ही, करिक्युलम, माहिती याच्यामध्ये आपण बऱ्याचदा आपला गोंधळ उडतो की नेमकं मला काय सुटेबल आहे. तर एक थोडक्यात याचा ओव्हरव्ह्यू आपण बघू की बायोडेटा कशाला म्हणायचं. तर एका पेजमध्ये आपल्या स्वभाव वैशिष्ट्य, आपल्या आवडीनिवडी, आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन याची माहिती ज्यावेळेस आपण देतोय आपल्या क्षेत्रीयतेची आणि आपल्याला जो काय अनुभव आहे याची समरी म्हणजे याचा गोषवारा जर 1 किंवा 2 पेजेस मध्ये असेल तर त्याला रिझ्युमे म्हटलं जातं. आणि तिसरा महत्वाचा जो काय प्रकार यामध्ये तयार होतो तो आहे करिक्युलम व्हायटी किंवा सीव्ही. तर हा दीर्घ स्वरूपाचा विस्तृत आपली माहिती ज्याच्यामध्ये काही व्यावसायिक अनुभव आहेत याला महत्वाचं मिळतं. मित्र हो, तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम केलं आहे किंवा अगोदरचे तुम्ही जे काही जॉब असेल त्या जॉबमध्ये तुम्ही जर काय रोल प्ले केला असेल किंवा जे पोझिशनवर तुम्ही काम केलेलं आहे त्याबद्दलची डिटेल माहिती तुम्हाला इथं देत आहे. तर पद्धतीनं रिझ्यूम आणि करिक्युलम आयडी यांच्यामध्ये हा फरक आहे किंवा एक पेजेसचा जे असणार ते असणार यांची माहिती. रिझ्यूमे एक 2 पेजेस असणार ज्यामध्ये तुमच्या आणि अनुभवाचे सारांश असेल. दीर्घ स्वरूपाच्या तुमचे जे काय अनुभवाविषयीची माहिती असणार म्हणजे करिक्युलम माहिती. अशा प्रकारे हे 3 प्रकार. आता मित्र हो, यानंतरचा मुद्दा येतो जी काय स्टेप आहे ती आहे टेस्ट किंवा चाचणी परीक्षा किंवा गाळणी परीक्षा किंवा जनरली मित्र हो, पेपर पेन्सिल टेस्ट असू शकते किंवा ऑनलाईन टेस्ट असते. आता कोविड काळामुळे आपल्याला सर्व गोष्टी ऑनलाईन असतात. ऑनलाईन परीक्षा म्हटलं की आपण एक आपल्या मनामध्ये असं येऊ शकतं करून प्रश्न ऑनलाईन उत्तर लिहू शकतो किंवा पुस्तकात पण लिहू शकतो. तर बऱ्याचदा मित्र हो, ज्या काय मल्टीनॅशनल कंपन्या असतात यांच्या ऑनलाईन टेस्टचा जो काय प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, एआयचा वापर केलेला असतो, जेणेकरून जर स्क्रीन समोरून तुम्ही बाजूला लक्ष दिलं किंवा काय बोलायला सुरुवात केली वगैरे तर ऑटोमॅटिक तुमचं जे काय एक्झाम आहेत किंवा जो तुमचा टेस्ट पेपर आहे तो सबमिट होऊन तुम्हाला त्या परीक्षेतनं बाहेर काढलं जातं. तर हे होतं मित्र हो. म्हणून काय की ऑनलाईन टेस्ट जेव्हा आपण देतोय त्यावेळेस बी सेन्सिअर म्हणजे सेन्सिअरली ऑनलाईन टेस्टला सामोरे जायचं आहे. ओके. त्यानंतर टेस्टमध्ये 2 प्रकारचे टेस्ट होऊ शकतात. एक तर टेक्निकल म्हणजे जिच्यामध्ये तुमचं नॉलेज आणि त्या पर्टिक्युलर डोमेन मध्ये तुमची काय अंडरस्टँडिंग आहे ही चेक केल्या जाते. आणि दुसरी टेस्ट असते स्किल टेस्ट जी की प्रॅक्टिकली असते. म्हणजेच बघा, म्हणजे वेल्डिंग असू द्या, टायपिंग स्पीड असू द्या, कम्प्युटरचे प्रोग्रामिंग असू द्या किंवा टॅली वगैरे, अकाउंटन्सीचं वगैरे या पद्धतीनं मित्र तुम्हाला द्यावं लागेल. म्हणजे हे काय होणार, तुमचं स्किल जे काय आहेत ना ते चेक होणार इथं. दुसरं टेस्टमध्ये जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड, इंग्लिश, ओके, इंग्लिश लँग्वेज याच्यावर भर दिला जातो. बेसिक न्यूमरिकल ॲबिलिटी, रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग वगैरे तर याचा वापर केला जातो की जेणेकरून एक जे काय खूप सर्व उमेदवारांनी जर त्या पोझिशनला अप्लाय करेल असेल तर त्यात सर्वोत्तम कसा घ्यायचा, तर म्हणून हे टेस्टचं किंवा चाचणी परीक्षेचं प्रयोजन केलेलं असतं. त्यानंतरचा मुद्दा येतो मित्र हो ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन म्हणजे समूह चर्चा. मग ह्या ग्रुप डिस्कशन मध्ये काय असतं तर जनरली 5 ते 15 म्हणजे 8-10 सुद्धा असू शकतात असा एक ग्रुप केला जातो उमेदवारांचा जे नोकरी उत्सुक आहेत त्यांना. आणि त्यांना एखादा टॉपिक देऊन त्या टॉपिकवर विचार मंथन किंवा डिस्कस करायला सांगितलं जातं. सो हे डिस्कस करत असताना किंवा ही चर्चा करत असताना तुमचं नॉलेज, तुमचं प्रेझेंटेशन, तुमचं बिहेवियर, तुमचं ॲटिट्यूड हे एक
दुरून कुणीतरी ऑब्झर्व करत असतो, जज जो काय तो किंवा पॅनल जे काय असेल ते. तर यानं काय होतं की त्या चर्चेमध्ये तुम्ही कशी सुरुवात करतात. तर सपोज तुम्ही जर चर्चेला सुरुवात केली की तो विषय जो काय पर्टिक्युलर दिलाय तो भलाही तुमच्या अभ्यासक्रमाशी तुमच्या शैक्षणिक पात्रशी संबंधित नसेल, परंतु दिलाय तो चर्चेला, तर तुम्ही त्याला सुरुवात करताय, तर तुमच्या लिडरशिप क्वालिटीज तुमची तिथं दिसून येते. तर ह्या छोट्या मोठ्या जे काय क्वालिटीज आहेत त्या ते पॅनल ऑब्झर्व करत असतं आणि मग त्यातून पुन्हा शॉर्ट लिस्टिंग किंवा स्क्रीनिंग तुमची होत असते. नंतर मित्र हो, महत्वाची स्टेज जी काय ती जाते आपली इंटरव्ह्यूची. जनरली इंटरव्ह्यू मध्ये राऊंड असतात. तर पहिला राऊंड असतो टेक्निकलचा, दुसरा राऊंड असतो HR राऊंड. टेक्निकल राऊंड मध्ये तुमचं डोमेन नॉलेज चेक केलं जातं, म्हणजे तुम्ही ज्या फील्डमधनं आहात, जे क्वालिफिकेशन तुमचं आहे, तुमचा अनुभव जो काय आहे किंवा ती पोझिशनला जे काय नॉलेज पाहिजे त्याविषयीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्याच्यानंतर HR राऊंड. ह्या HR राऊंड मध्ये काय असतं की कामाची वेळ, म्हणजे काय वर्किंग हवर्स असतील, काय पगार असणार आहेत, ओके, कुठले इन्सेंटिव्ह असणार आहेत, कसले तुम्ही टीम मध्ये काम करणार आहेत की सिंगल काम करणार आहेत, जॉब लोकेशन कसं आहे, फील्ड वर्क आहे की टेबल वर्क आहे, काय याविषयीचे क्वेश्चन्स किंवा याविषयीची तुमची मानसिकता, तुमचा ऍटिट्यूड जो काय ना हे HR राऊंड मध्ये चेक केला जातो. नंतर इंटरव्ह्यूचे काही प्रकार पडतात. एक तर इंडिव्हिज्युअल इंटरव्ह्यू घेतला जातो फेस टू फेस, किंवा मग पॅनल इंटरव्ह्यू असतो, म्हणजे इंटरव्ह्यू घेणारा पॅनल असू शकतं. ओके. सो इंटरव्ह्यूच्या किंवा मुलाखतीच्या दिवशी आपली काय तयारी पाहिजे, तर आपण कशा पद्धतीनं प्रिपेअर्ड पाहिजे. सो यामध्ये सर्वात महत्वाचा जो काय इंटरव्ह्यूचा व्हेन्यू आहे तो फिजिकल, म्हणजे कंपनीच्या ऑफिसमध्ये असेल किंवा मग आमच्या कार्यालयामध्ये असेल, जॉब फेअरच्या ठिकाणी असेल किंवा ऑनलाईन असेल. तर हे जे काय असेल तर इथं बिफोर टाइम आपण प्रेझेंट पाहिजे किंवा लॉग इन पाहिजे. मी दोन्ही गोष्टी घेतोय, ऑनलाईन आणि फिजिकल फॉर्म मध्ये जे काय असणार ट्रॅडिशनली. तर या ठिकाणी काय तर 15 ते 20 मिनिट आपण अगोदर त्या व्हेन्यूवर पोहोचलो पाहिजे. ऑनलाईन असेल तर एक 5 ते 10 मिनिट आपण अगोदर लॉग इन व्हायला पाहिजे. रजिस्ट्रेशन प्रोसिजर जी काय ना ती कम्प्लीट करायची आहे, जर गरजेची असेल आणि तिथं ती स्टेप असेल तर तुम्हाला ती प्रोसिजर जी काय ती कम्प्लीट करावं लागेल. नंतर मित्र हो, आपल्या स्वतःची ओळख करून द्यावं लागेल आत्मविश्वासपूर्वक आणि ठामपणे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपल्याला ओळख करून द्यावी लागते, मग अशा वेळेस पुन्हा आपण इंटरव्ह्यूच्या अगोदरच काय बाबा हे, तर आपण त्यासाठी आपण तयार राहायचंय, कॉन्फिडन्सने आपण सामोरे जायचंय ह्या गोष्टीला. आणि समोरच्या व्यक्तीचे जे काही प्रश्न आहेत किंवा पॅनल मधनं येणारे किंवा रजिस्ट्रेशन काउंटरला किंवा इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखती सुरू होण्या अगोदर, तर हे क्वेश्चन जे काय हे लक्षपूर्वक काळजीपूर्वक आपण ऐकायचे आहेत. ओके. अजून त्या दिवशी आपली काय तयारी पाहिजे, तर आपले जे काय थॉट्स आहेत हे थॉट्स जे काय ना ते ऑर्गनाइज पाहिजे. म्हणजे उगाच वेंधळेपणा नको, एखादी गोष्ट विसरली आहेत किंवा काय तर ते राहून गेलं आहेत, मग पेनच विसरला आहेत किंवा डॉक्युमेंट घरी विसरले आहेत किंवा फाईल राहिले आहेत किंवा शूजची लेस बांधायची राहिली आहेत, असलं प्रकार नको व्हायला. एक विचारपूर्वक आणि पूर्ण वाक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर नसेल नाही आलं तर तिथं आपण सॉरी म्हणू शकतो की मला हे उत्तर येत नाहीये, म्हणजे सॉरी म्हणून आपण पुढे जाऊ शकतो. जर तुम्हाला पगारा संदर्भात काही क्वेश्चन्स विचारला किंवा ऑफर संदर्भात, ऑफर कन्फर्म करतायत का, आजच्या आज तुम्हाला हा जॉब देतोय मी, तुम्ही स्वीकारता का, तर या प्रश्नाला मात्र तुम्ही वेळ घेऊ शकता की ठीक आहे सर, आय वॉन्ट टू सम टाइम फॉर थिंकिंग ऑन इट. ओके. तर त्याच्यावर विचार करण्यासाठी तुम्ही वेळ घेऊ शकता की सर मी विचार करून सांगतो की मला पगार काय पाहिजे किंवा ही ऑफर मला मान्य आहेत की नाही. ओके. त्यासाठी पुरेसा वेळ ते देतात. आणि ज्या वेळेस हा इंटरव्ह्यू संपणार आहे त्यावेळेस आपला ग्रॅटिट्यूड आणि आपली जी सिन्सिअरिटी आहे ती एक्सप्रेस करू शकता तुम्ही, थँक्यू म्हणून किंवा हॅव अ गुड डे म्हणून. ओके. सो या पद्धतीनं मित्र हो आपल्याला त्या दिवसाची तयारी करायची आहे इंटरव्ह्यूची. आपलं बिहेवियर किंवा ऍटिट्यूड इंटरव्ह्यूच्या दरम्यान कसा असायला हवा, आपल्या स्वतःला आपण आत्मविश्वासपूर्व वागवायचं आहे.
ज्या ठिकाणी हँडशेक करणं गरजेचं आहे, आता कोविड काळामध्ये तर ही काळजी घ्यायची आहे की हँडशेक नको आहे, पण जिथं कुठं असणार आहे तिथं तो फर्मली तुम्हाला हँडशेक करावा लागेल. सो इंडियन नमस्ते स्टाईल जी काय आपली नमस्कार वगैरे ही बेटर आजच्या कोविड काळामध्ये. गुड आय कॉन्टॅक्ट पाहिजेत, आपले आय कॉन्टॅक्ट जो काय ना तो चांगला पाहिजे, समोरच्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून आपण बोलायला पाहिजे. इंटरव्ह्यूअरची लीड जी काय आहे त्याची जे काय फ्लो आहे त्या पद्धतीनं आपण त्याला सामोरे जायचं आहे, ज्या स्पीडमध्ये किंवा ज्या मोमेंटमध्ये तो चालतोय त्या पद्धतीनं. सिन्सिअरिटी आणि कमिटमेंट आपली दिसायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. ऑप्टिमिस्टिक पाहिजे आपण. आणि एक महत्वाची गोष्ट आहे की मित्र हो, की जी विसरायची नाही आहेत आपल्याला कधी, आपल्या त्या व्हेन्यूवर आल्यापासनं किंवा त्या ऑफिसमध्ये एंटर झाल्यापासनं बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही म्हणजे असतातच, तर उमेदवारांना केल्यापासून त्याचं बिहेवियर जे काय किंवा त्याचा ऍटिट्यूड जो काय ना तो चेक होत असतो. जनरली ही एक मेथड जी काय तर ती वापरल्या जाऊ शकते. म्हणून आपल्या वागण्या बोलण्यात असं कुठलंही हे यायला नको की जेणेकरून आपल्या इंटरव्ह्यूवर त्याचा इफेक्ट होईल. सो ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं थर्ड आय जो काय तो आपला ऑब्झर्व करतोय त्या पद्धतीने. सो मग मित्र हो, आता वळू आपण मुलाखतीमध्ये किंवा इंटरव्ह्यू मध्ये. प्रोबॅबली म्हणजे जनरली की 9 इंटरव्ह्यू मध्ये कुठले क्वेश्चन्स विचारले जातात आणि मग त्या क्वेश्चन्सला आपण कशी उत्तर द्यायचे वगैरे त्याचे काही उदाहरणं आपण बघू. एक साधारणतः 8 ते 10 क्वेश्चन्स आपण बघू. तर सर्वात महत्वाचा आणि पहिला प्रश्न येतो, टेल मी अबाउट युअर सेल्फ, किंवा तुमच्या स्वतःची ओळख करून द्या, किंवा तुमच्याबद्दल सांगा, किंवा तुमच्याविषयी सांगा, किंवा इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तर या प्रश्नाचं उत्तर देताना मित्र हो, जसं मगाशी म्हटलं की स्वतःला ओळखा तुम्ही. एकदा पहिली स्टेप आपली काय आहे, स्वतःला ओळखणे. जर आपण ती केलेली असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला व्यवस्थित देता येत. म्हणजे काय की याच्यामध्ये आपलं नाव यायला पाहिजेत, आपले आपण कोणत्या शहरातून गावातून बिलॉंग करतो ते यायला पाहिजेत, आपले एज्युकेशन यायला पाहिजे इन शॉर्ट मध्ये, आपला कामाचा जर काय अनुभव असेल तर तो यायला पाहिजे. युअर सेल्फ. तर मित्र 5 ते 7 वाक्यांची तयारी आपल्या स्वतःविषयीच्या माहितीची आपण करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून काय होईल की हा जो काय क्वेश्चन ते टेल मी अबाउट युअर सेल्फ, तर याला आपण सामोरे जाऊ शकतो. दुसरा प्रश्न येतो, व्हाय आर यू लुकिंग फॉर अ जॉब चेंज. जर मित्र हो तुम्हाला काही अनुभव असेल किंवा तुम्ही पूर्वी कुठेतरी काम करत आहात आणि तुम्ही नवीन जॉब करतात, तर 99 पर्यंत प्रोबेबली की हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो की तुम्ही का जॉब चेंज करायचा बघताय. तर मित्र या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थोडंसं ट्रिकी द्यायचं आहे, कारण हा प्रश्नच तर आपल्याला काय करायचं की जी कोणती जुनी ऑर्गनायझेशन आहे तुमची किंवा जॉब तुम्हाला त्या ऑर्गनायझेशनला किंवा त्या कंपनीला किंवा त्या आस्थापनेला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे, तिचे आभार प्रकट करायचे. का तर त्या जॉब मध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळालेलं आहे, ज्या शिक्षणाचा वापर किंवा ज्या अनुभवाचा वापर तुम्ही ह्या नवीन ऑर्गनायझेशन मध्ये करणार आहात. म्हणून काय करायचंय, मागची जी काय ऑर्गनायझेशन आहेत किंवा जी काय करंट ऑर्गनायझेशन आहे तुमची, तिला थँक्यू म्हणायचंय. आणि मग तुमचं रिझन काय, तर मग ते रिझन तुम्ही शेअर करायचं की तुम्हाला काय चेंज करा. मग इथं आपण सांगू शकतो की मला ज्ञान आणि म्हणजे वैयक्तिक माझी जी काय ग्रोथ आहे करिअरची किंवा व्यावसायिक आपण ज्याला काय म्हणू वृद्धी म्हणू, किंवा फायनान्शियल गरजा आपल्या किंवा आर्थिक गरजा, म्हणजे मला माझं नॉलेज वाढवायचं आहे किंवा माझी व्यक्तिगत करिअर माझं डेव्हलप करायचं आहे, माझ्या आर्थिक गरजा पूर्ण करायच्या आहेत, म्हणून मला जॉब चेंज करावं लागणार आहे. आणि मग या सर्वांचं जे काय आहेत आपले कारण जी काय आहेत, आपला मागचा अनुभव जो काय ना याला रिलेट करायचं तुम्ही ज्या कंपनीचा इंटरव्ह्यू देताय त्या कंपनीशी, की तुमचं जे काय ऑर्गनायझेशन आहे किंवा ही कंपनी जी काय ती मला सुटेबल वाटते माझ्या व्यावसायिक
करिअरच्या वृद्धीसाठी, जेणेकरून माझी प्रगती मी इथं आपल्या कंपनीमध्ये येऊन करू शकतो. ओके, या पद्धतीने. त्यानंतर मित्र हो, तिसरा प्रश्न जो विचारला जाऊ शकतो तो असा आहे की व्हाय डू यू वॉन्ट टू डू वर्क विथ अवर कंपनी. तुम्हाला आमच्याच कंपनी सोबत का काम करावं असं वाटतंय, किंवा तुम्ही आमच्याच कंपनीची का निवड केली. तर मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर देतानाही तुम्ही आपण प्रिपरेशनच्या पहिल्या स्टेजमध्ये बघितलं होतं बघा, एम्प्लॉयरची माहिती घ्यायची, म्हणजे कंपनीची माहिती घ्यायची, जिच्या इंटरव्ह्यूला आपण जातोय ज्या कंपनीच्या तिची. तर त्या कंपनीबद्दलची माहिती जी तुम्हाला आहे ती सांगायची की तुम्हाला ह्या कंपनीमध्ये काय आवडतं नवीन कंपनीमध्ये, आणि इथं काम करणं तुम्हाला कसं तुमच्या म्हणजे प्रगतीशी जुळणारं आहेत, आणि तुमची जे काय करिअरचे गोल्स आहेत किंवा तुमचे व्यावसायिक ध्येय जी काय आहेत, करिअर तुम्हाला कुठं जायचं आहे तुमच्या करिअरमध्ये, तर ते पूर्ण करण्यासाठी ही कंपनी कशी मदत करू शकते. आणि हिचं काम करत असताना प्रामाणिक तुम्ही एफर्ट्स या कंपनीसाठी घेत असतानाच तुमचे व्यावसायिक ध्येय किंवा करिअरचे गोल्स जे काय आहेत ना, ते कसे पूर्ण होऊ शकतात याला रिलेट करून हे सांगायचं. मग तुम्हाला आमच्या कंपनी सोबत का काम करावं असं वाटतं, तर याचं उत्तर देणं तुम्हाला सोपं जाईल. काय की ह्या कंपनीची बद्दलची माहिती जी तुम्ही घेतली आहे, तर तिच्याबद्दल तिची तारीफ आणि तुमची जे काय व्यावसायिक ध्येय आहेत याची सांगड घालणं. मग साहजिकच मित्र, पुढचा प्रश्न असा तयार होतो की तुमचे करिअर गोल्स कुठले आहेत. मग तर साहजिकच आहेत मित्र, आपल्याला कुठलं तरी ध्येय आपल्या समोर आहेत, म्हणूनच आपण इंटरव्ह्यूला मुलाखतीला जातोय, म्हणूनच आपण काम करतोय, जॉब करतोय. तर हे जे काय आपले करिअर गोल्स आहेत मित्र, जनरली हे गोल्स आपण दोन भागामध्ये विभागायचे आहेत. म्हणजे एक असतं शॉर्ट टर्म गोल, दुसरा आहे लॉंग टर्म गोल. शॉर्ट टर्म म्हणजे कमी कालावधीचे ध्येय. आता कमी कालावधीचे ध्येय काय आहेत, तर सर मला असं वाटतंय की एक चांगल्या रेप्युटेड कंपनीमध्ये मला जॉब मिळायला पाहिजेत, जेणेकरून माझं जे काय कौशल्य आहेत, म्हणजे मी BSc झालेलो आहे, तर BSc मधील माझं जे काय नॉलेज आहेत, जे काय कौशल्य आहेत, या कौशल्यांचा वापर करून या चांगल्या कंपनीमध्ये या कौशल्याचा वापर होईल आणि माझा करिअर पाथ जो काय तो डेव्हलप होईल. हा माझा शॉर्ट टर्म ध्येय आहे माझं हे. त्यानंतर लॉंग टर्म गोल काय, तर मग मला आपल्यासारख्या चांगल्या ऑर्गनायझेशन मध्ये एक चांगली पोझिशन, रिस्पेक्टेबल पोझिशन मिळवायची आहे, किंवा मला ह्या फील्डमध्ये मला काम करायचं आहे. तर मला माझी जागा तयार करायची आहे, माझं स्वतःचं एक नाव तयार करायचं आहे. तर हे आपलं लॉंग टर्म गोल असेल मित्र हो. त्यानंतर पाचवा प्रश्न तुमच्या समोर असा येऊ शकतो की व्हॉट आर युअर स्ट्रेंथ, म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वातील किंवा तुमच्या पर्सनॅलिटी मधील जमेच्या बाजू कुठल्या आहेत, तुमचे प्लस पॉइंट कुठले आहेत. तर मग यामध्ये मित्र हो आपण देऊ शकतो की अडॉप्शन, म्हणजे मी लवकर शिकायला बघतो, नवीन गोष्ट मला लवकर आत्मसात होते, हार्ड वर्किंग मी आहे, प्रामाणिक आहे, फ्लेक्झिबिलिटी आहेत माझ्यात, लवचिकता आहेत, मी ऑप्टिमिस्टिक आहे, सर्वसमावेशकता आहेत माझ्यामध्ये, मी फास्ट डिसिजन मेकिंग आहेत आणि सेल्फ मोटिवेटेड आहेत. या पद्धतीने तुम्हाला हे जे काय समुच्चय आहेत आपल्या चांगल्या गुणांचा किंवा आपल्या स्वभावातील चांगली गुणवैशिष्ट्ये जी काय ना, तर ती सांगता आली पाहिजेत मित्र. जनरली आपल्याला स्वतःविषयीच बोलता येत नाही, काय म्हणजे स्वतःला डिफाईन करणं. तर इथं तुम्ही सांगू शकता की सर मी शेतकरी कुटुंबातून आहे, गरीब माझा आहे, त्यामुळं काय हार्डवर्किंग हा माझा म्हणजे मूलभूत गुण. जे अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता. स्किल जे काय आहेत की म्हणजे ITI मध्ये असतात हे जे लवकर शिकलेलं आहे, म्हणून माझ्यामध्ये काही नवीन गोष्टी आहे, हार्डवर्किंग, ऑनेस्टी, जे काय स्ट्रेंथ ज्या काय आहेत ना, तुम्हाला याचं तुमचं करिअर आणि लाईफ किंवा ध्येयाशी मॅच करायचं आहे. साहजिकच बद्दल चांगलं जेव्हा आपण बोलतो, चांगल्या गुणांबद्दल बोलतो, तर दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की व्हॉट आर युअर विकनेसेस, तुमचे स्वभावातील
तुमच्या स्वभावातील दुर्गुण कुठले आहेत किंवा कुठले मायनस पॉइंट्स आहेत, तर हे पण सांगता यायला पाहिजे मित्र. मग आता इथं काय करायचं, हा थोडा ट्रिकी प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल आपल्या स्वतःबद्दलच आपण वाईट काय बोलायचं. नाही मित्र, इथं वाईट नाहीये, परंतु आपले विकनेसेस पण आपल्याला माहिती पाहिजे. आता साहजिकच बघा, आता इथं एक विकनेस आहे स्ट्रेट फॉरवर्ड. सर मी खूपच स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आता स्ट्रेट फॉरवर्ड आहे तर तुम्ही मित्र हो, ज्यावेळेस युनिफॉर्म सर्व्हिसेस आहेत किंवा म्हणजे पोलीस असू द्या, किंवा आता ज्यावेळेस कोविड काळामध्ये या सगळ्या गोष्टींचं महत्व आलं की करोना योद्ध्यामध्ये, की जसं की पॅरामेडिक, मिलिटरी सर्व्हिसेस असू द्या किंवा पोलीस असू द्या, किंवा ज्या पब्लिकशी रिलेटेड जास्त आहेत आणि जिथं स्ट्रिक्टली तुम्हाला राहणे, तिथं स्ट्रेट फॉरवर्ड हा जरी निगेटिव्ह मग सहनशीलता कमी असणारा माणूस कुठं चालतो, हा माणूस जिथं लोकांना सेवा भावी बिझनेस असेल, म्हणजे हॉस्पिटल आहेत जिथं तुम्हाला पेशंटची सर्व्हिस, किंवा जिथं तुम्हाला पब्लिकशी रिलेटेड काम आहेत, जिथं लोकांना मदत करायची आहे, असा जर तुमचा जॉब असेल किंवा ती पोझिशन असेल, तर इथं इम्पेशंट हा विकनेस असणारा जो काही व्यक्ती आहे, हा मात्र तिथं स्ट्रेंथ असते त्याची त्या जॉब प्रोफाईलमध्ये. मी सेन्सिटिव्ह आहे, मी सेन्सिटिव्ह असेल तर मग मी दुसऱ्यांचं दुःख जे काय ते समजून घेऊ शकतो. तर मग हा माझा दुर्गुण आहे, मी सेन्सिटिव्ह असणं. परंतु एखादी जॉब प्रोफाईल अशी असणार आहे, जर त्या प्रोफाईलची हा सुटेबल असू शकतो, की सेन्सिटिव्ह व्यक्तीची गरज असते. ओके, मी खूप बोलका आहे, बोलका आहे तर सपोज आपल्याला जॉब याचा कॉल सेंटर किंवा बीपीओ बिझनेस प्रोसेसचा जर काही जॉब असेल, तर तुमचं बोलके पण जे काय ना, हे तुमच्यासाठी दुर्गुण असू शकतो, परंतु त्या जॉबसाठी मात्र तो ती स्ट्रेंथ आहे, त्या ऑर्गनायझेशनला ते खूप गरजेचं आहे. मी लोकांवर पटकन विश्वास टाकतो. तर तुम्ही तर तशी एखादी असेल की ज्या पोझिशनला तुम्ही सुटेबल असेल तुमचे, मी लोकांना नाही म्हणू शकत नाही, त्यांनी जर मदत मागितली तर. मी डिसिजन ज्या काय ना त्या फास्ट घेतो. मी नर्वस होतो किंवा स्ट्रेंजरशी बोलताना. आता जर सपोज तुम्हाला की ज्या कामामध्ये तुम्हाला बोलण्याची गरजच नाही, तर तुम्ही नर्वस होतात लोकांशी बोलताना, अनोळखी लोकांशी, तर हा दुर्गुण तिथं मात्र सद्गुण ठरतो. सो यामुळं काय की मित्र हो, हे आपले जे काय विकनेस आहेत, हे विकनेस तुम्ही पॉझिटिव्ह अँगल येऊ शकतो. बट यू नो अबाउट दिस, मला आमच्या कंपनीबद्दल काय माहिती आहे ते सांगा. मगाशीच मी सांगितलं तुम्हाला की जसं स्वतःला ओळखायचं आहे आपल्याला, तसंच आपण ज्या कंपनीकडे मुलाखतीला जातोय त्या कंपनीबद्दलही पुरेपूर माहिती आपण घ्यायची आहे. आपल्याकडे खूप सगळे सोर्सेस आहेत मित्र. ओके, आता तर महास्वयं.रोजगार किंवा NCS.gov.in या पोर्टलवर जे काही एम्प्लॉयर असतात ते माहिती तुम्हाला मिळून जाते डिटेल. पण मित्र हो, गुगल आहे, तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता किंवा त्या कंपनीबद्दलची आणखी माहिती तुम्हाला मिळू शकते सर्चिंग मधनं. तर ती माहिती तुम्ही घेऊन ठेवायची आहे, त्या कंपनीचं बॅकग्राऊंड, तिच्याकडे नवीन कुठले प्रोजेक्ट येत आहेत किंवा कुठल्या नवीन असाइनमेंट आहे ज्याच्यासाठी, त्या कंपनीचे ओनर कोण आहेत, पार्टनर कोण आहेत, याविषयी माहिती असलेलं चांगलं. कंपनीची करंट इश्यू कुठले आहेत किंवा कंपनी कुठल्या एरियामध्ये रिसर्च करते, किंवा तिचा कंपनीचे कॉम्पिटिटर कोण कोण आहेत मार्केटमध्ये, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींची मी त्या प्रश्नाला एक चांगल्या पद्धतीनं टॉलरेट करू शकता किंवा त्याचा सामोरे जाऊ शकता. त्यानंतर 8वा प्रश्न जो काय मित्र हो, तो तुमच्या समोर असा येतो की व्हाय शुड आय हायर यू. तो HR किंवा ती कंपनीचं इंटरव्ह्यूचं पॅनल तुम्हाला एक प्रश्न असा विचारू शकतं की मी तुला का घेऊ बाबा, तुझी निवडच का करू. तर हा जो काय प्रश्न आहे, हा जेव्हा विचारला जाईल, तर मित्र हो, इथं तुम्ही सांगू शकता की तुमचं नॉलेज जे काय त्या नॉलेज बद्दलची माहिती, तुमच्या कामाच्या
अनुभवाबद्दलची माहिती, पूर्वीच्या अनुभवाबद्दलची. जर अनुभव नसेल परंतु तुमचं जे शिक्षण आहे त्याच्याबद्दलची माहिती, तुमच्याकडे असणारे स्किल्स आणि हा जो काही जॉब आहे या जॉबशी तुमचे स्किल कसे मॅच होतात याबद्दलची माहिती, आणि तुमचे जे काही व्यावसायिक ध्येय आहेत किंवा करिअरचे गोल जे काय आहेत ना, या सगळ्यांना समन्वय करून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. जसं उदाहरणार्थ, सर, ॲज आय एम अ फ्रेशर, आय हॅव थेरॉटिकल नॉलेज, बट आय कॅन डू हार्ड वर्क फॉर माय organization, and I will put all my efforts for the good progress of my organization. Being a punctual and sincere, I can finish the work given to me on time and try to fulfill all the needs of company from me. म्हणजे मित्र हो काय की आपण फ्रेशर असू द्या किंवा अनुभवी असू द्या, फ्रेशर्स असेल तर तुमच्याकडे थेरॉटिकल नॉलेज असणार आहेत, तुमच्याकडे स्किल्स असणार आहेत, याचा वापर तुम्ही तिथं ऑर्गनायझेशनच्या प्रगतीसाठी करणार आहात याबद्दल तुम्ही त्यांना अश्युअर्ड करायचं आहे. आणि म्हणून मग या त्यांना तुम्हाला हायर करायचंय तर या प्रश्नाचं उत्तर मिळेल. व्हॉट आर युअर सॅलरी रिक्वायरमेंट्स? आता हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नापर्यंत जनरली आपण म्हणजे आपला इंटरव्ह्यू यायला पाहिजेत मित्र हो. सो जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुम्ही तुमच्या सॅलरीची रिक्वायरमेंट शेअर करायला नको. या प्रश्नाचं उत्तर देताना काही अझम्पशन्स असे आहेत की तुमची सॅलरी रिक्वायरमेंट जी काय फ्रेशर असताना तुम्ही शेअर करायची नाही. एक्सपिरियन्स कॅन्डिडेट जे काय ना, तर ते मागची जी काय सॅलरी आहे त्या सॅलरीवर काही पर्सेंटेज आहे, मॅक्झिमम 30% पर्यंत आहे, तर तुम्ही ती एक्सेप्टेड सॅलरी म्हणून देऊ शकता. आणि जर कंपनीचे नॉर्म्स जर तुमच्या त्याच्याशी तुमच्या जॉबशी संबंधित असतील तर तुम्ही तिथे येस म्हणू शकता. सो फ्रेशर्स असेल तर तुम्हाला काय करायचं, जर मित्र तुम्हाला कुठला अनुभव नाही आहेत आणि पहिलाच जॉब आहे तर जनरली इथं तुम्ही असं म्हणू शकता की सॅलरी ही काय माझी पहिली प्रायोरिटी नाही आहे, मला एक प्लॅटफॉर्म पाहिजे जिथनं माझं करिअर सुरू होईल आणि माझं जे काय नॉलेज आहे, थेरॉटिकल नॉलेज आहेत किंवा जे काय स्किल्स आहेत माझ्याकडं, याचा वापर करून मला काही अनुभव घ्यायचा आहे, मला आणखी काही माझे कौशल्य वाढवायची आहेत, अनुभव मिळवायचा आहे, यासाठी या कंपनीमध्ये आपल्या संधी पाहिजेत. आणि मग आपली जी काय ऑर्गनायझेशन आहे यानुसार माझ्या ज्या काही क्षमता आहेत आणि कंपनीचे जे काय नॉर्म्स आहेत यानुसार जे काय माझ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्या इतपत मला जी काय मिळेल ती सॅलरी मी तयार आहे. सो या पद्धतीनं मित्र डायरेक्ट आकडा तर आपण नाही सांगायचा, परंतु कंपनीचे नॉर्म्स म्हणजे कंपनीचं रेप्युटेशन, आपल्या गरजा, आपला अनुभव किंवा आपलं स्किल, या सगळ्यांचा विचार करून एक चांगली अमाऊंट त्यांच्याकडनं कंपनीकडनं मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवायची. परंतु आकडा मात्र आपण म्हणजे नंबर्समध्ये आपण काय ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही जर फ्रेशर्स असाल तर. आणि तुम्हाला जर अनुभव असेल तर मग तुमची जी काय लास्ट किंवा करंट सॅलरी असेल तिच्यावर तुम्ही 30% पर्यंत हाईक तुम्ही कोट करू शकता, मग ती निगोशिएशन त्यामध्ये होऊ शकतं. आणि शेवटचा प्रश्न मित्र हो, फायनली, डू यू हॅव एनी क्वेश्चन टू आस्क मी? कंपनी HR तुम्हाला किंवा कंपनीचं HR रिक्रुटमेंट पॅनल तुम्हाला जर कधी असं विचारलं की तुम्हाला काही प्रश्न आम्हाला विचारायचे आहेत का, तर मित्र हो, या प्रश्नाचा किंवा या प्रश्नाची संधी जी काय येते तिचा फायदा तुम्ही घेऊ शकता. कशासाठी, तर सर्वात अगोदर त्यांच्याविषयी थँक्स किंवा आभार मानण्यासाठी, सॅलरी स्ट्रक्चर विषयी जाणून घेण्यासाठी, जॉब टायमिंग जाणून घेण्यासाठी, जॉब लोकेशन, ओव्हर टाइम अलाउन्स, टायमिंग पिरियड, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, याबद्दलच्या ज्या काही शंका असतील त्यांची उत्तरं तुम्ही इथं घेऊ शकता मित्र. मात्र याची सुरुवात जी काय ना, तर त्यांच्यासाठी थँक्स एक्सप्रेस करूनच घ्यायचे आहेत. सो अशा पद्धतीनं मित्र हो, हे 10 प्रश्न जे काय प्रोबॅबली कुठल्याही इंटरव्ह्यू मध्ये येऊ शकतात, तर त्यांची तयारी जी काय आपण या पद्धतीनं करायची ते उदाहरणासहित आपण बघितलेलं आहे. आता मित्र हो, इंटरव्ह्यू झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल किंवा कसं आपलं बिहेवियर पाहिजे, तर ईमेल किंवा कॉल जो काय त्या कन्सर्न पर्सनचा, तर त्यानं जे काय वेटिंग पिरियड किंवा सांगितलंय तुम्हाला की या वेळेमध्ये करणार कॉन्टॅक्ट होईल तुम्हाला, तर त्या वेळेस आपण अलर्ट
जे राहायचं आहे, तयारीत असायचं आहे की फोन नेटवर्क म्हणावं किंवा दुसऱ्या कुठल्या फंक्शन किंवा काय, त्यामधनं आपण याला वेळ काढायचा आहे. की जर आपलं सपोज नेक्स्ट राऊंड टेलिफोनिक होणार आहेत आणि त्यांनी दिलंय की सो अँड सो डेटच्या बिटवीन या वेळेत तुमचा कॉल होणार आहे, तर त्यावेळेस आपण अलर्ट राहायला पाहिजे. फोनची बॅटरी चार्ज पाहिजे, मोबाईल बॅलन्स पाहिजे, वगैरे वगैरे. तुम्हाला जो काय कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्यावर वारंवार फोन करून विचारू नका की माझं काय झालंय वगैरे वगैरे. तर ती टीम जी काय ती तुम्हाला कॉन्टॅक्ट मध्ये पुरेशी वाट बघा, नंतर मात्र तुम्ही मग कॉल करून विचारू शकता. त्यानंतर मित्र हो, तुमचा जो काय परफॉर्मन्स होता तो अनालाइज करा. कुठं आपल्याला इम्प्रूव्ह करायची गरज आहे, ते इम्प्रूव्हमेंटचे जे काय जागा आहेत त्या शोधा. त्यानंतर मित्र हो, आपल्या चुकांमधनं शिकण्याचा प्रयत्न करा. आणि एक महत्वाचं म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स जो काय ना तो नको दाखवायला. आपण म्हणजे उगाच विनाकारण याच्या सोशल मीडिया वगैरे इकडं तिकडं की माझं सिलेक्शन झालंय वगैरे, या पद्धतीनं आपण वागायला नको. मित्र हो, आपण आशा करू की आपण आता जॉईनिंग होते आपली. जॉईनिंग होताना माफ करा, 1-2 मिनिटामध्ये साहेब आपल्याकडे लाईव्ह होतील. काही तांत्रिक त्यांच्याकडे टेक्निकल इश्यू आला असेल. तुम्हाला ऍड केलं मी. बोला बोला. ओके. आलो सो आलो आलो मी बोलतो. जॉईनिंग होताना मित्र हो, लॉंग टर्म एंगेजमेंट जी काय ना प्रत्येक ऑर्गनायझेशनसाठी महत्वाची असते. कारण काय की नवीन जो कोणी एम्प्लॉई कामावर घेतलाय तर त्याच्या ट्रेनिंग डेव्हलपमेंटसाठी खूप सर्व कॉस्ट जी काय ना त्या कंपनीची त्या ऑर्गनायझेशनची खर्च होत असते. म्हणून काय की लॉंग टर्म म्हणजे आपण जास्त दिवस आपण तिथं टिकू, काम करू, याचं एक ऍश्युरन्स त्या कंपनीला आपल्याकडनं जायला पाहिजे. स्किल लर्निंगसाठी किंवा नॉलेजसाठी आपण काम करतोय, पगारासाठी नाही आहेत. आपला पहिला जॉब असेल तर हे लक्षात ठेवायचं आहे, आपला पगार इतका महत्वाचा नाहीये. आपल्याला स्किल्स आणि नॉलेज जे काय ना ते मिळवणं गरजेचं आहे. जर आपण फ्रेशर्स असू तर लोक येऊन आपल्याला शिकवतील, आपले सिनियर्स येऊन आपल्याला शिकवतील याची वाट बघू नका. कामाच्या ठिकाणी कंपनीच्या मध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण आपल्या सिनियरला अप्रोच व्हा आणि नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करा किंवा आपल्या कामाविषयीच जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ते येऊन तुम्हाला सांगतील तेव्हा तुम्ही कराल, याची वाट बघू नका. मॅनेजर आणि कलिग सोबत ऍडजस्टमेंट ठेवायची आहे, त्यांच्याशी समन्वय साधून राहायचं आहे. गॉसिप्स किंवा पॉलिटिक्स मध्ये जायचं नाहीये. आपले करिअर गोल्स आणि वर्क जे काय ना हे एकमेकांशी समन्वय साधून राहील याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे आपल्या करिअरची ध्येय काहीतरी वेगळीच आहेत आणि आपण करतो काहीतरी वेगळंच आहे, हे नको व्हायला. मित्र हो, आपली जी काय आयुष्य आहे किंवा लाईफ जी काय ती कलरफुल आहे तिच्या बाकीच्या अस्पेक्ट सोबतच, ज्याच्यामध्ये कला, साहित्य, मनोरंजन वगैरे या सर्वांचं सुद्धा तितकंच महत्वाचं स्थान याच्यामध्ये आहेत. हेही आपण विसरायला नको. काही सॉफ्ट स्किल जे काय ना तर ह्यांचा एक आपण एक चटकन रिव्ह्यू करून घेऊ की एक शॉर्ट मध्ये हा रिव्ह्यू होऊन जाईल. सर्वात पहिलं काय पाहिजे तर आपली कार्यनिष्ठा पाहिजे. म्हणजे आपल्याला जे काम दिलंय, जे असाइन केलंय, जे काम आपल्याला सांगितलंय ते काम पूर्ण होईपर्यंत आपण काम करण्याची तयारी आपली दाखवायची आहे आणि ते काम करायचं आहे. म्हणजे कार्यनिष्ठा आपली
दिसायला पाहिजेत. आपलं सकारात्मक व्यक्तिमत्व पाहिजे, म्हणजे आपण पॉझिटिव्हली असायला पाहिजे, आपल्याकडे आशावाद भरपूर पाहिजे आणि दुसऱ्यांनाही. आणि आशावादासाठी मित्रांनो महत्वाचं काय असतं की विनोद बुद्धी असणं गरजेचं आहे. त्यानंतर भाषा आणि संवाद कौशल्य. आपल्याला इंग्रजीमधनच आपण संवाद साधू असं काही नाहीये, तर आपल्याला जी कुठली भाषा असेल त्या भाषेमध्ये संवाद साधणं यायला पाहिजे. म्हणजेच काय होतं की भाषेवर आणि संवादावर आपल्याला काम करावंच लागेल मित्र. वेळेचं नियोजन करायचंय, टाइम मॅनेजमेंट करायचंय. प्रश्न सोडवण्याचं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा समस्या सोडवण्याचं कौशल्य आपल्यामध्ये पाहिजे. आपल्या समोर एखादी समस्या असेल तर ती सोडवण्याची जबाबदारी दुसऱ्यांना टाकता आपण स्वतःच ते पूर्ण करायचं आहे. त्यानंतर संघभावना, टीम स्पिरिट आपल्याकडे पाहिजे. म्हणजे फक्त माझंच प्रमोशन व्हायला पाहिजे किंवा मीच महत्वाचं आहे असं नाही, तर मीच्या ऐवजी वी हा शब्द, म्हणजे मीच्या ऐवजी आम्ही हे शब्द आपण वापरायचे आहेत, जेणेकरून आपली टीम किंवा संघ भावना जी काय ना ती दिसते मित्र. उदंड आत्मविश्वास पाहिजे. त्यानंतर सतत शिकण्याची इच्छा पाहिजे. कायम आपण लर्निंग मोडवर आहोत असं आपलं दिसायला पाहिजे. आपला लर्निंग मोड जो काय ना तो ऍक्टिव्ह पाहिजे कायमस्वरूपी, म्हणजे नवीन गोष्ट शिकण्याला आपण तयार आहेत. नवीन समस्या आली तर तिचं उत्तर शोधायचं, म्हणजे आपल्याला नवीन काहीतरी शिकावं लागेल, तर ते पण आपलं दिसलं पाहिजे. वैचारिक लवचिकता, म्हणजे काळाप्रमाणे आपली जे काय गृहीतक किंवा विचार जे काय आहेत, आपले बायसेस जे काय आहेत ना, तर यावर आपण म्हणजे बायस न राहता आपण गृहीतक किंवा आपले विचार जे काय ना ते तपासून पाहायचे आहेत. नवीन नवीन टेक्नॉलॉजी जी काय ना ती अडॉप्ट करायची आहे आणि त्यामध्ये स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करायची. आणि सगळ्यात महत्वाचं, तणावामध्ये पण समतोल राहायचंय. म्हणजे जिथं म्हणजे टेन्शन असेल किंवा तणाव असेल तर या तणावाच्या ठिकाणी पण आपण काय व्हायचंय, आपले उत्पादकता आणि उत्कृष्टता टिकून ठेवायची आहे. आपली जी काय प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढवायची आहे किंवा ती दिसली पाहिजे. ओके, सो या पद्धतीनं हा एक चटकन रिव्ह्यू आपण केलाय मित्र हो. भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत नॅशनल करिअर सर्व्हिस हा उपक्रम राबवला जातो. याचं एक पोर्टल आहे www.ncs.gov.in. यासोबतच महाराष्ट्र शासनाचं रोजगार.महास्वयं.gov.in हे पोर्टल आहे. तर मित्र या दोन्ही पोर्टलवर तुम्ही वेगवेगळ्या जॉब फेअर्स, रोजगार ऑपॉर्च्युनिटीची माहिती, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीची माहिती तुम्हाला इथं मिळू शकते. या दोन्ही पोर्टलवर तुम्ही रजिस्टर होऊ शकता. ncs.gov.inचं फेसबुक पेज आहे, ट्विटरवर फॉलो करू शकता तुम्ही, लिंक्डइनवर फॉलो करू शकता. वेगवेगळ्या सॉफ्ट स्किल ट्रेनिंग वगैरे तुम्हाला इथं मिळतील फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही तुमची व्हिडिओ प्रोफाईल या एनसीएस पोर्टलवर बनवू शकता, जी की तुम्ही या ऑनलाईन इंटरव्ह्यू साठी वगैरे तुम्हाला वापरता येईल. सो मित्र हो, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जालना यांचे श्री सहाय्यक आयुक्त श्री चाटे साहेब व त्यांची सर्व टीम, या सर्वांनी आपल्या सोबत संवाद साधण्याची ही जी काय संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी डॉक्टर अनिल जाधव त्यांचे आभारी आहे. आणि मित्र हो, आपण आपल्या ज्या काही शंका वगैरे असतील, प्रश्न असतील तर ते निश्चितच विचारू शकतात. सो मला ही संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर साहेब. खूप सुंदर असं मार्गदर्शन आज आपण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल आणि आपल्याला आपण जी मुलाखत देतो ती मुलाखत जर यशस्वी करायची असेल, यासाठी आपल्याजवळ कोणतं कौशल्य असलं पाहिजे, आपण त्याला सामोरं कसं जायला पाहिजे. प्रत्यक्ष मुलाखत असो की टेलिफोनिक मुलाखत असो, या मुलाखतीला सामोरं कसं जावं, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, याचं सविस्तर असं मार्गदर्शन आपण केलं. निश्चितच जी मुलं यापुढेही या मुलाखतीचं तंत्र म्हणून या व्हिडिओला बघतील त्यांना निश्चितच दिशा मिळेल. अतिशय असं उपयुक्त, तरुणांना करिअरमध्ये उपयुक्त असं मार्गदर्शन आजचं होतं. आपण जो मुलांना मंत्र दिला की सर्वांनी सगळ्यात प्रथम आपण जे सॉफ्ट स्किल्स सांगितली की जर यशस्वी व्हायचं असेल तर सॉफ्ट स्किल्स शिवाय पर्याय नाही, ज्यामध्ये आपण
कार्यनिष्ठा सांगितली, सकारात्मकता भावना सांगितली, संवाद कौशल्य सांगितलं, वेळेचं नियोजन केलं पाहिजे याबाबत सांगितलं, समस्या सोडवण्याचं कौशल्य कसं आपल्याजवळ असलं पाहिजे, संघ भावना आपली असली पाहिजे, एकला रे चलो करून चालणार नाही, सर्वांना घेऊन चालता आलं पाहिजे, तेव्हा आपण आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये यशस्वी होऊ शकू. शिकण्याची इच्छा असली पाहिजे, वैचारिक लवचिकता असली पाहिजे आणि आपल्याला कोणताही तणावामध्ये समतोल राखता आला पाहिजे आणि आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढवता आली पाहिजे. असं सुंदर विवेचन आपण केलं आणि अतिशय चांगला असा मार्गदर्शनाचा लाभ आज आपण ऑनलाईन उपलब्ध करून दिला. त्याबद्दल जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जालना यांच्या वतीनं आणि विभागाच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी या व्हिडिओला प्रत्यक्ष पाहिलं किंवा ऐकलं त्या सर्वांनाही मी खूप खूप त्यांचाही आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा इव्हेंट कुठलेही प्रश्न आजपर्यंत याच्यामध्ये आले नाही, त्यामुळं हा इव्हेंट ऑनलाईन संपला असं जाहीर करतो. डॉक्टर साहेब आपलं मनपूर्वक खूप खूप आभार. आज काही प्रश्न यामध्ये अद्याप आलेले नाहीत, त्यामुळं प्रश्नाचा काही विषय येत नाही आहे. तर खूप सुंदर असं मार्गदर्शन आज झालं. या युवकांनी ही लिंक फेसबुक पेजवर कायम राहणार आहे. जालना स्किल हे सुद्धा यूट्यूबचं पेज आहे, त्यावर सुद्धा हा व्हिडिओ आम्ही अपलोड करत आहोत. तर सर्वांनी ही लिंक आपल्या मित्रांमध्ये शेअर करावी आणि जास्तीत जास्त या रोजगार मेळाव्यासाठी अप्लाय करावं असे सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. डॉक्टर साहेब आपलं पुन्हा एकदा जालना जिल्हा कार्यालयाच्या वतीनं धन्यवाद. खूप खूप आभार. धन्यवाद Thank you. सर.